जय जय रघुवीर समर्थ। जे स्वतः वाईट आहेत ते इतरांचे वाईट करतात। तुम्ही लाख जरी शपथा घेतल्या तरी सोडून जाणारा माणूस शेवटी सोडूनच जातो। कारस्थानी माणसाला नेहमीच टाळलं पाहिजे, कारण कारस्थान करणारा माणूस आपल्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करू शकतो। कोणाला काही मागायचे आता सोडून द्या। जे काही तुमच्या हिताचे असेल ते देव तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। आता मला एकटेच राहायला आवडते, कारण दिखाव्याचे संबंध मला आवडत नाही। तुमचा वेळ कधीच वाया घालवू नका, कारण वेळेकडेही इतका वेळ नाही की ती तुम्हाला पुन्हा वेळ देऊ शकेल। त्यामुळे तुम्हाला जे काही सुरू करायचं आहे ते आजपासूनच सुरू करा। जे सहन करायचं होतं ते मी सहन केलं आहे। आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे। आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय आपल्या हातात नसतात, कारण वेळ सुद्धा आपल्यासाठी काही निर्णय घेत असते। संघर्षाच्या सावलीमध्ये हे जीवन चालत राहते। जे कधी घाबरले नाहीत, कधी थकले नाहीत, त्यांचाच इतिहास बनला आहे। कधी आपण तुटतो तर कधी विखुरतो, पण कठीण काळातच माणूस चमकला जातो। आनंदी राहा, कारण दुःखी राहून तुमचे दुःख कधीच कमी होणार नाही। खरं सांगायचं झालं तर आयुष्य हे एक नाटक आहे, त्यामुळे इथे गंभीर होण्याची आवश्यकता नाही। तुम्ही फक्त आनंदी राहायला शिका। तुमचे प्रयत्न कदाचित कामी येणार नाहीत, पण त्यातून मिळालेला धडा कधी चुकणार नाही। आज आग आहे, उद्या पाणी होईल, पण शेवटी प्रत्येक माणसाची एक कहाणी होईल। फक्त एवढाच विचार करून तुम्ही आनंदी राहा। जे काही झालं ते चांगलंच झालं, जे आहे ते चांगलंच आहे, आणि जे पण पुढे जाऊन होईल ते चांगलंच होईल। तारुण्याच्या लोभात बालपण हरवून गेलं, यशाच्या लोभात तारुण्य हरवून गेलं। खरं तर माणसं आयुष्य जगतच नाहीत। जे नशिबात नाही ते रडूनही मिळणार नाही, म्हणूनच रडणे थांबवा आणि पुढे जा। ज्याचा पण हात पकडाल तो आयुष्यभरासाठी पकडा, कारण तुम्हाला आयुष्य पार करायचं आहे, कोणता रस्ता नाही। दिवा सोन्याचा आहे की मातीचा आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो हे महत्त्वाचं आहे। अगदी याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही, तर संकटाच्या वेळी तो तुम्हाला किती साथ देतो हेच महत्त्वाचं आहे। ज्यांना तोडायची सवय असते ते नाती निभावत नाहीत, तर ज्यांना जोडायची सवय असते तेच नाती निभावतात। सगळं काही विसरायला शिका, कारण हे जग एक दिवस तुमच्या सोबत हेच करणार आहे। तुमचे हृदय आणि विश्वास कोणालाही देऊ नका, नाहीतर लोक ते तोडूनच वापस देतात। माझ्यावर तुझा विश्वास नाही का, फक्त एवढंच बोलून लोक आपल्याला फसवतात। नशीब आणि आपल्या माणसांचा काहीच भरोसा नाही, कारण या दोन्ही गोष्टी कधी पण पलटी खाऊ शकतात। हे महत्त्वाचं नाही की चांगलं बोलणारा माणूस तो चांगलाच असेल, कारण आजकाल कट रचणारी माणसं सुद्धा खूप गोड बोलतात। अशा प्रेमाचा काय उपयोग जे तुम्हाला आनंदी करायचं सोडून ते रडवत असेल। वेळ वाईट असो किंवा चांगला असो, शेवटी तो निघूनच जाणार असतो, पण बोललेल्या गोष्टी आणि बदललेली माणसं नेहमीच लक्षात राहतात। सगळ्यांनी इतकं एकटं करून सोडलं आहे की आता मला एकटेपणा चांगला वाटतो। संकटांमध्ये आणि दुःखामध्ये माणसाला जे अनुभव आणि धडे मिळतात ते धडे या जगातील कोणतीही शाळा कधी शिकवू शकत नाही। गोड माणसं भेटल्यावरच कळलं की कडू माणसंही अनेकदा सत्यवादी असतात। जर तत्वे आणि श्रद्धा वेगळी नसती तर जगात ना कोणी आस्तिक असला असता ना कोणी नास्तिक असला असता, तर या उलट सगळेजण वास्तविक असले असते। कोणाचा उपकार कितीही लहान असला
तरी तो कधीच विसरू नका आणि तुमचा उपकार कितीही मोठा असला तरी तो कधीच कुणाला बोलून दाखवू नका. गर्विष्ठ होऊ नका, कारण वरून खाली पडायला काहीच वेळ लागत नाही. प्रेम कोणत्याही सर्जरीपेक्षा काही कमी नाही, कारण प्रेम कोणाच्याही चेहऱ्यावरचा रंग बदलून टाकतो. गरमीचं नाव उगाचच बदनाम आहे. खरं तर लोकच एकमेकांवरती जळतात. चेहरा तोच असतो, फक्त आरसे बदलत राहतात. प्रेम तेच असते, फक्त त्याचा अर्थ बदलत राहतो. ना वाटेने साथ दिली, ना यशाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या आयुष्याबद्दल, इथे तर माझ्याच अपेक्षांनी सुद्धा माझी मज्जा घेतली. सगळ्यांसाठी त्याला वेळ आहे, पण फक्त माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. एकटेपणा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, कारण याच वेळेत आपली स्वतःशी भेट होते. पाय घासून बनवलेली ओळख आणि पाय चाटून बनवलेली ओळख यामध्ये खूप फरक असतो. अशी लोक खूप दुःखी असतात, जी प्रत्येक वेळी स्वतःला आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करतात. एकदा का तुम्ही धीर धरायला शिकलात की तुमच्या आवडत्या गोष्टीही तुमच्या मनातून निघून जातात. ती स्वप्ने नष्ट झाली, ज्यांना आपण एकेकाळी आपलं पूर्ण आयुष्य समजत होतो. लोक म्हणतात तुम्ही त्या माणसांशी बोला ज्यांना तुम्हाला बोलायला आवडते, पण मी म्हणते की तुम्ही त्याच माणसांशी बोला ज्यांना तुमचे बोलणे ऐकून घ्यायला आवडते. तुमचे विचार आणि हेतू नेहमी चांगले ठेवा, मग तो परमेश्वर तुमची सर्व संकटे आपोआप दूर करेल. हे देवा, मला कोणावरही ओझे होऊ देऊ नकोस. ज्याला माझ्यापासून दूर राहायचे आहे त्याला माझ्यापासून दूर कर. आजकाल शत्रुत्व फुकटात मिळते. 100 माणसांपेक्षा एक चांगला माणूस असणं हा गुन्हा झाला आहे. लक्षात ठेवा, ज्या माणसांकडून तुम्ही सगळ्यात जास्त अपेक्षा कराल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देईल. जर कोणी तुम्हाला तोच धडा पुन्हा पुन्हा शिकवत असेल तर यामध्ये दोष त्या व्यक्तीचा नसून दोष तुमचाच आहे. जो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासोबत कधीच खोटं बोलू नका आणि तुमच्याशी वारंवार खोटे बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. इथे कोणीच कोणाचा नाही. प्रत्येकाला स्वार्थाचा रोग आहे. नातेसंबंधही स्वार्थावर आधारित असतात आणि स्वार्थ म्हणजे नातेसंबंध बनला आहे. खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त हे जाणून घेण्यासाठी की आपलं कोण आहे. मित्रांनो, परिस्थितीनुसार वेळ बदलत असतो आणि संधीनुसार आपली माणसं बदलत असतात. पाठ नेहमीच मजबूत ठेवा, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पण पाठीमागूनच भेटत असतात. वाईट करायचा विचार आला तर तो उद्यावर ढकलून द्या आणि चांगला करायचा विचार आला तर ते आजच करून टाका. खऱ्या माणसाला अनेकदा खोट्या माणसापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यावे लागते. खऱ्याला कसं बोलावं याचा शिष्टाचारच नाही. खोटं बघा किती गोड बोलतो. अनेक वेळा मला हार मानावीशी वाटते, पण नंतर मला आठवते की मला अजूनही अनेकांना चुकीचं सिद्ध करायचे आहे. स्वतःच्या वयाचा आणि पैशांचा कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपल्या जातात. माझे गंतव्य माझ्या जवळ आहे याची मला जाणीव आहे. माझ्या हेतूवर गर्व नाही, तर माझ्या विचारांवर आणि धैर्यावर विश्वास आहे. आम्ही आमचे अर्धे आयुष्य फक्त अभ्यासात घालवले आणि आम्ही एकमेकांना अपमानित करण्याशिवाय काहीही शिकलो नाही. आयुष्यात एवढा संघर्ष करावा की मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण द्यावेच लागणार नाही. दुसऱ्यांच्या वाईट वेळेवरती हसणाऱ्यांनो, फक्त एवढंच लक्षात ठेवा, वेळ जेव्हा पण शिकार करते ना तेव्हा ती चारही बाजूंनी वार करते. घरच्या काही जबाबदाऱ्या झोप उडवून टाकतात. रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो
आशा आपली कधीच साथ सोडत नाही, ती फक्त आपणच सोडतो. जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक काम म्हणजे शहाण्या माणसाला समजून घेणे. लोक बदलत नाहीत तर ती उघड होतात. आदर करणाऱ्या माणसांना नेहमीच अनादर करणारी माणसे भेटतात. कोणाच्या अनुपस्थितीत जगू नका, कोणाच्या प्रभावाखाली जगू नका. आयुष्य तुमचे आहे, स्वतःच्या स्वभावात जगा. जो माणूस आयुष्यात योग्य निर्णय घेतो तो अनेकदा एकटेपणाने जीवन जगतो. आयुष्यात जी लोक तुम्हाला पराभूत करू शकत नाही ते तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका. काय माहित, तुमच्यासारखे आयुष्य जगण्याची स्वप्न इतरांचेही असू शकते. आतून तुटलेली माणसे खूप मजबूत होतात. आयुष्य इतकेही स्वस्त बनवू नका की 2 कवडींची माणसं तुमच्या आयुष्याशी खेळून निघून जातील. मला माहित आहे की मी काहीतरी आहे, कारण तो देव कोणतीच गोष्ट निरुपयोगी बनवत नाही. देव म्हणतो, तू झोपण्यापूर्वी सर्वांना माफ कर आणि उठण्यापूर्वी मी तुला माफ करेन. ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे केव्हाही चांगले आहे. आयुष्य हे एक असे पुस्तक आहे ज्याची हजारो पाने अजून आपण वाचली देखील नाही. कोणीतरी किती छान लिहिलं आहे, मी सर्वांनाच आवडतो पण तेव्हाच जेव्हा त्यांना माझी गरज असते. माझ्या हातावरील रेषांमध्ये मी कधीच अडकलो नाही, कारण मला माहित होते की नशिबामधील लिखाणही बदलता येते. माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा लगेच मिळत नाही, पण कालांतराने कधी ना कधी त्याला नक्कीच मिळते. तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. शत्रुत्वाने सुद्धा माणसाला तितका राग येत नाही जितका प्रेमामध्ये झालेल्या छळामुळे येतो. अशी काही माणसे असतात ज्यांची उणीव कोणीही पूर्ण करू शकत नाही. एकेकाळी एकमेकांच्या पायातले काटे काढले जायचे, पण आता एकमेकांच्याच वाटेत काटे पसरवले जातात. कधी कधी तुमचा चांगुलपणा पण त्यांच्या स्वार्थात आडवा येतो. म्हणूनच कोणाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी सत्य काय आहे ते जाणून घ्या. तुम्ही वाईट आहात म्हणूनच आता मला वाईट वाटत नाही. हे जग तिथे जाऊन पोहोचला आहे जिथे कपडे महाग झालेत आणि माणूस मात्र कवडीमोल झाला आहे. लक्षात ठेवा, जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर तुम्ही हारून जाल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर जिंकून जाल. लोक सुद्धा नाव विसरून जातात जेव्हा त्यांचे आपल्याकडून काम पूर्ण होते. अशा लोकांच्या समोर नेहमीच खुश राहा जे तुम्हाला पसंत करत नाहीत, कारण आपली खुशी त्यांना आनंदाने जगू देत नाही. मित्रांनो, जमाना त्या मूडवर आला आहे. ज्या माणसाला मनापासून मदत करायची इच्छा असते तोच माणूस पाठीमागून वार करतो. मिळून मात्र सर्वांसोबत राहा, पण कुणाच्या दबावाखाली अजिबात राहू नका. मित्रांनो, एखाद्या माणसाचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. कांद्याला तुम्ही किती पण प्रेमाने कापा तरी पण तो डोळ्यात पाणी सांडतो. मित्रांनो, जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त किंमत मिळते तेव्हा तो दुसऱ्यांची किंमत कधीच समजू शकत नाही. दुःखाचं तर काही बोलूच नका. ज्यांनी पण दिलं त्यांनी भरभरून दिलं. माणूस तेव्हाच वाईट बनण्यासाठी मजबूर होतो जेव्हा लोक त्याच्या चांगलेपणाचा फायदा घेतात. मनात स्वार्थ नसेल तर माणसं एकमेकांना बोलत सुद्धा नाही. बघणं तर दूरची गोष्ट आहे. यामुळे आशा फक्त स्वतःकडूनच ठेवा, दुसऱ्यांकडून ठेवू नका. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य खूप आवश्यक आहे. कधी कधी वेळेच्या परिवर्तनामुळे मित्रही शत्रू बनतात आणि शत्रू देखील आपले मित्र बनतात, कारण स्वार्थ खूप बलवान असतो.
कुणी एवढं पण बिझी नसतात जेवढं ते आपल्याला दाखवत असतात। आजकाल स्वार्थ असेल तरच तुमचं नाव घेतलं जाईल, नाहीतर इथे कुणाला कोणाची काळजी आहे। यशाच्या पायऱ्यांवर तुम्हाला कुत्रे नक्कीच मिळतील, पण लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही यशापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। जर तुम्हाला स्वतःला मान मिळावा असं वाटत असेल तर दुसऱ्यांचाही मान करायला शिका। बोलायला जरी जीभ मिळाली असेल तरी ऐकायला कान तयार ठेवा। आश्चर्यकारक गोष्ट आहे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वेदना होतात, तरी पण तो दुसऱ्यांच्या वेदना जाणू शकत नाही। हाला हा म्हणायची माझी सवय नाही, म्हणूनच लोकांना माझे बोलणे विष वाटते। जेव्हा तुम्ही कोणावर तरी पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला दोनपैकी एक परिणाम नक्कीच मिळेल। एक तर संपूर्ण आयुष्यासाठी योग्य व्यक्ती मिळेल, नाही तर संपूर्ण आयुष्यासाठी योग्य धडा मिळेल। मित्रांनो, बोलल्यावर लगेच सहमत होणारी माणसं मनाने खूप चांगले असतात। आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं व्हावं लागतं, कधी भैरव व्हावं लागतं, तर कधी मुकेपण बनावे लागते। माझा तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल सर्व काही माहीत असेल, पण तेव्हा करू नका जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल दुसऱ्यांकडून काही ऐकलं असेल। मित्रांनो, जो जास्त देतो त्याची नेहमीच फसवणूक होते, मग ते प्रेम असो, साथ असो किंवा विश्वास असो। तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जय जय रघुवीर समर्थ।